हॅलो हाय नमस्कार गाईज, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच की दिव्या वाघ फॅमिलीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडे। ते बघा मी घेतलेले आहे बटाटे 5 आणि साबुदाणे घेतलेला आहे, तेवढा डब्यातला तुम्हाला दाखवलेला, आणि 5 बटाटे घेतलेले आणि ते मस्तपैकी मी बारीक करून घेत आहे। बारीक करून घेतल्याच्या नंतर मध्ये आपण त्याला मिक्स करून घेऊया। हे बघा जसं की मी मिक्स करून घेते। हे बघा आता आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ। असं एकदम बारीक करायचं त्याला, म्हणजे असं की त्यांना बटाटे जे ते बारीक मिक्स करून घेतले की नाही त्याने मग फुटत नाही साबुदाणे वडे, नाही तर जास्त मोठाले राहिले की साबुदाणा वडे तुटतात, ते जमत नाही। आणि कढईत टाकल्याच्यानंतर विरघळते, कोणाकोणाचे एका साईडला चिरते, त्यासाठी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। बारीक आधी चुरायचं मग मिक्स करायचं। हे बघा मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे वाळेल 2-4 लाल मिरची आणि हिरवी मिरची मी त्याच्यासोबत खाण्यासाठी तळणार आहे। तुम्ही शेंगदाण्याची आमटी करू शकता, याच्यात खाण्यासाठी नारळाची चटणी करू शकता, जे तुम्हाला आवडेल ते करू शकता, हिरवी मिरची तळू शकता। हे बघा असं मस्तपैकी असं मीठ करून मिक्स करून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर मध्ये हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं की आपण लगेच मिक्स करून घेतले। बघा मी सगळं मळून झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे एक साबुदाणा वडा। हे बघा बनवून असं पाणी घ्यायचं, थोडं हाताला लावायचं आणि असं करून व्यवस्थित त्याला गोल आकार द्यायचा मस्तपैकी आणि मीडियम गॅसवर तळायला टाकायचे। ते मस्तपैकी तळून झाल्याच्या नंतर मध्ये मस्तपैकी क्रिस्पी बनतात ते खाण्याला। या पद्धतीने बनवून बघा एक बार, नक्कीच छान बनेल, तुटणार नाही काय नाही। हे बघा असे मस्त गोल गोल आणि मस्तपैकी बनले गेलेले। हे बघा मी आता हे बनवून घेत आहे। बघा हे बघा मस्तपैकी असं पाणी लावायचं त्याला साईडला बी, म्हणजेच की ते चिरले नाही पाहिजे, त्याचा शेप जो आहे ना तो एकदम मस्त आला पाहिजे। हे बघा मी करून घेतलेले आहे 4 आणि आता आपण ते तळून घेऊया बघा व्यवस्थित। हे बघा मस्तपैकी आपण 4 पण तळून घेऊया बघा। आणि बाकीचे मी नंतर बनवते, पण हे तुम्हाला मी बनवून दाखवते कसे बनवलेले आहे। आणि या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, खूप इझिली बनतात आणि मस्त बनतात, खाण्यासाठी पण खूप छान लागतात। उपवास असेल तर स्पेशली उपवासासाठी आहे। आणि तुम्ही जर असेच तुम्हाला बनवून खावेसे वाटले तर तुम्ही त्याच्यात कोथिंबीर जिरं हे सगळं ॲड करू शकता, पण आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर हे सगळं नाही खात, त्यासाठी मी त्याच्यात नाही केलं। टमाटर सॉससुद्धा तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता, म्हणजे उपवास नसेल तुम्हाला तर हे मी उपवासासाठी बनवत आहे, त्याच्यासाठी मी टमाटर सॉस नाही घेऊ शकत। पण तुम्हाला जर नाश्त्यासाठी बनवत असेल तुम्ही का कधीतरी तुम्हाला करून बघायचं खाऊन बघायचं असेल तर तुम्ही टमाटर सॉस कोथिंबीर याच्यात ॲड करू शकता, जिरे याच्यात ॲड करू शकता, म्हणजेच की अजून छान चव येईल। आणि बघा आपले साबुदाणा वडे झालेले आता मस्तपैकी तळून रेडी आणि मस्त फुललेले पण आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहे। हे बघा मस्तपैकी, हे बघा मस्त तळलेले आणि मस्त छान त्याला शेप पण मस्त आलेला आहे आणि तळलेले पण मस्त आहे आणि बिलकुल तेल नाही राहिलेलं आहे त्याला। बघा ना आता आपण टाकू हिरव्या मिरच्या आणि तळून घेऊया हिरव्या मिरच्या, त्याच्यावर झाकण ठेवू, नाही तर उडतील तडतड अंगावर, तर आता मी त्याच्यावर झाकण ठेवून घेते। हे बघा आता मस्तपैकी 2 मिनटं त्याला फुल गॅस करू आणि 2 मिनटं हे बघा तळलेले आहे आपल्या हिरव्या मिरची साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी। आणि स्पेशली हे उपवासासाठी आहे ना, अगर तुम्ही असेच बनवून खात असाल तर त्यासाठी तुम्ही टमाटर सॉस पण याच्यात ॲड करू शकता, म्हणजे खाऊ शकता टमाटर सॉससोबत। तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा। हे बघा झाले आपले एकदम मस्तपैकी तयार झालेले, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।